सध्याच्या शिक्षण पद्धतीचा जर विचार केला ना तर पालकांची धोरणं कशी चुकीची असतात आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये हे आपल्या लक्षात येतं। पहा, पाण्यातील जो मासा असतो त्याला जर झाडावर चढण्याच्या स्पर्धेमध्ये उतरविलं तर साहजिकच आहे त्याने कितीही मेहनत घेतली ना तरी त्या माशाला झाडावर चढता येणार नाहीये किंवा त्या स्पर्धेमध्ये जिंकता येणार नाहीये। तसंच समजा हवेमध्ये उडणारा जो पक्षी आहे, झाडावर या झाडावरून त्या झाडावर उडून जाणारा जो पक्षी आहे त्याला जर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलं आणि त्याची स्पर्धा जर माशासोबत लावली तर त्या ठिकाणी तो पक्षी माशासोबत जिंकू शकणार नाहीये। कारण काय, प्रत्येकाची गुण आणि वैशिष्ट्ये असतात। जसं मासा आहे तो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे वेगाने पोहू शकतो, पक्षी आहे तो हवेमध्येच व्यवस्थित आणि वेगाने उडू शकतो। तर महत्त्वाचं काय आहे ना, सध्याची जी पालकांची धोरणं आहेत ज्याच्यामध्ये पाहितलं तर समजा मुलाला डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, त्याला त्यामध्ये आवड आहे, आपण त्याला इंजिनिअरिंग साईडला पाठवण्याचा प्रयत्न करतो। ज्याला इंजिनियर व्हायचं त्याला डॉक्टर होण्यासाठी फोर्स केला जातो। एखाद्याला टीचर व्हायची इच्छा आहे तर त्याला आपण ऑफिसर होण्यासाठी फोर्स करत असतो। एखाद्याला ऑफिसर व्हायचंय तर त्याला एखाद्या दुसऱ्या फील्डसाठी आपण फोर्स करत असतो। एखाद्यामध्ये स्किल आहे, काहीतरी फोटोग्राफी छान करू शकतोय किंवा चांगला चित्रकार बनू शकतोय, त्याला आपण दुसऱ्या फील्डमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत राहतो। त्यामुळे होतं काय ना की हे जे विद्यार्थ्यांमधील पोटेन्शियल आहे, त्यांच्यामधील जे गुण विशेष आहेत, त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्या अगदी विरोधामध्ये आपण जाऊन है ना एकदम विरोधी बाजू पकडतोय। आजकाल जर पाहितलं तर मोस्टली सगळ्या पालकांना वाटतं की आपला मुलगा हा डॉक्टर व्हावा, MBBS व्हावा, पण कुणी याचा विचार करत नाही की आपला मुलगा आहे ना याची आवडी काय आहेत, याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे, त्याचे गुण वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यामध्ये स्किल काय आहे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, हे न पाहता आजकाल असं झालेलं आहे की जिकडं ओघ आहे लोकांचा त्या दिशेनं आपण विद्यार्थ्यांना आपल्या किंवा आपल्या मुलांना शिक्षण देतोय आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमधील ज्या आवडीनिवडी आहे, त्यांच्यामधील जे पोटेन्शियल आहे ते असं फुलत नाहीये किंवा त्यांना त्यामध्ये स्कोप मिळत नाहीये। म्हणून सध्याचे विद्यार्थी जर पाहितले तर पहा, मोस्टली काय होतं, त्यांना सांगितलं जातं की तुला MBBS करायचंय किंवा तुला इंजिनिअरिंगच करायचंय। मग त्याच्या बाकीच्या ज्या आवडीनिवडी त्यामधील जे स्किल आहेत याच्याकडे कुणीही लक्ष न देता आपल्याला काय वाटतंय आणि सध्या लोकांचा ओढा कोणीकडे आहे, लोकांचा ओघ कोणत्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपण विनाकारण आपल्या मुलांना ढकलत असतो। तर निश्चितच या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे। आपण आपल्या आवडीनिवडी किंवा सध्याचा लोकांचा ओघ कोणीकडे हे न पाहता आपलं जे पाल्य आहे, मूल आहे, याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करता येऊ शकतं, त्याच्या आवडीनुसार त्या मुलांना जर करिअर करू दिलं आपण तर तो साहजिकच आहे चांगला यशस्वी होईल आणि यशस्वी तर होईलच, पण जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी राहील। ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि विचार करायला लावणार आहेत। धन्यवाद।